नवी मुंबईत एपीएमसी इथं माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री सहभागी। मेळाव्याद्वारे कामगारांचा सन्मान, त्यांच्या हक्कांसाठी एकजूट आणि गौरव करण्याचा संदेश दिला जाणार। नवी मुंबईत माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचं भाषण। मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी 2 वेळा गोंधळ, काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण। टोल गेला आणि नरेंद्र पाटील कोसळले। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसताना पाटलांचा गेला टोल, चालकाने गाडी पुढे नेल्यानं नरेंद्र पाटील कोसळले। आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं यात दुमत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। टोलमधून मिळालेला पैसा आयडियल कंपनीत गेला। पैसा आयडियल कंपनी मार्फत गडकरींच्या मुलांच्या कंपनीला। अंजली दमानी यांच्या निशाण्यावर नितीन गडकरी। पूरग्रस्तांना मदत करताना राजकारण करू नका, मदत करताना गैरसमज पसरवणं चुकीचंच, नीलम गोऱ्हेंची विरोधकांवर टीका। राऊत मदतीवरून तरी राजकारण करू नका, तुमचे फोटो लावलेली मदत चालत होती का? स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांवर बोट ठेवायचं, मंत्री प्रताप सरनाईकांनी राऊतांना सुनावलं। जळगावात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू। 65 मिलीमीटर पाऊस पडला असेल तरीही पंचनामे करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश। अतिवृष्टीमुळे जालन्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानीची पाहणी। सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळांचा पाहणी दौरा। येवल्यातील पीक नुकसानीची केली पाहणी। मदत करा, दिखावा नको, शेतकऱ्यांना मदत करताना फोटोची काय गरज? मदतीच्या किटवरील शिंदेंच्या फोटोवरून रोहित पवारांचा सवाल। लातूरमध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर। लातूरच्या काटगावात नुकसानीची केली पाहणी, नुकसानग्रस्तांशी देखील साधला संवाद। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजी महाराजांकडून नुकसानीची पाहणी। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची घेतली भेट। नुकसानग्रस्तांना वडेट्टीवारांची मदत। 6 महिन्यांचं वेतन देत आहे, त्याबद्दल अभिनंदन। अतिवृष्टी परिस्थितीत राजकारण करू नका, रवींद्र चव्हाण यांची टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पैठणमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सपकाळांनी झापलं। निकष नियम पहिलेच आहे तर पंचनामे कशासाठी? सपकाळांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील महसूल विभागाचं कौतुक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं पंतप्रधानांकडून लेखी कौतुक। तर पंतप्रधानांकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं कौतुक झाल्यानंतर जनभावना ओळखणारे प्रखर राष्ट्राभिमानी शब्द जनतेची कामे करण्यासाठी आशीर्वाद असं मंत्री बावनकुळे यांचं ट्विट करत पंतप्रधानांचे मानले आभार। संजय राऊत, चला आपणही मराठवाड्यात जाऊ, किमान 5 रुपयांचा बिस्किटचा पुडा घेऊन जा, बघा जमतं का? 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा न्या असं ट्विट करत नरेश मस्के यांचा संजय राऊतांना टोला। खासदार मिलिंद देवरा घेणार महापालिका आयुक्तांची भेट। स्थानिक प्रश्नांसंदर्भात दक्षिण मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांना घेऊन भेट। कोकणातील महामार्गालगतची जमीन विकू नका, शिवसेना सचिव विनायक राऊत यांचं कोकणवासियांना आवाहन। गंगाखेडमधील साळा गावाला पावसाचा सर्वाधिक फटका। शेतीपाठोपाठ घरेही पाण्याखाली जाण्याची भीती, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। धाराशिवच्या मांजरा नदीला पूर ओसरला, मात्र शेतीचं मोठं नुकसान। रस्ते उखडले, सोलर पॅनलही मोडले। धुळ्यात पुराचं पाणी घरात शिरल्यानं नुकसान, आम्हाला पाकिस्तानातच पाठवा, चित्तोडचे नागरिक संतापले। लाखो रुपयांचा कर भरला, मात्र समस्यांचा महापूर, रस्ते नसल्यानं नागरिक त्रस्त। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यातील संकट आणखी गडद होणार। 25 ते 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज।
पावसामुळे पैठणच्या करंजखेडा शिवारात मोठं नुकसान, फूल शेतीला पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल. चंद्रपुरात पुन्हा मुसळधार पाऊस, कापूस धान पीक संकटात, सततच्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ, सुरक्षेच्या कारणास्तव शाळेला सुट्टी देखील जाहीर. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणी, सीना नदीने रौद्ररूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर, राष्ट्रीय महामार्गावरील भीषण ड्रोन दृश्य प्रेक्षकांसाठी. पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर, फूड पॅकेट आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप, मंदिराकडून 1700 फूड पॅकेट्सचं वाटप. सीना नदीच्या महापुराचं पाणी ओसरायला सुरुवात, सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर महामार्गाची वाहतूक सुरू, 2 दिवसापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. पंढरपुरात राहुल नगरला पुराचा वेढा, महापुरात भारतीय सैन्याचं बचाव कार्य, अडकलेल्या लोकांचं बचाव पथकाकडून रेस्क्यू. सीना नदीच्या महापुराचा 16 गावांना फटका, हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित, मिनल साठेंकडून नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय. यवतमाळमध्ये 28 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज, पावसामुळे शेतकरी मात्र चिंतित, शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतीच्या कामाचं नियोजन करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. मालेगावात अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्यांना सुरुवात, तहसीलदार कृषी अधिकारी महसूल अधिकारी यांची तालुकाभर पाहणी सुरू. अकोल्यातील MIDC परिसरात गोडाऊन फोडून 49 पोती सोयाबीनची चोरी, 2 आरोपींना अटक, आरोपींकडून संपूर्ण माल जप्त. पैठणमध्ये पावसामुळे फूल शेतीचं मोठं नुकसान, 2 एकरावरील झेंडू शेवंती फुलांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात. सिंधुदुर्गात गेल्या 2 दिवसांपासून पहाटे रिमझिम पाऊस तर दुपारी पाऊस, गेल्या आठवड्यात काही भागात धुकं, वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतित. वाशिममध्ये पावसाने उघडीप घेतल्यानंतर सोयाबीन मळणीला सुरुवात, पावसामुळे उत्पादनात मोठी घट, शेतकरी अडचणीत. मंत्री फक्त रस्त्यावरून पाहणी करतात, आमचं जगणं आमचं दुःख कोणी पाहत नाही, हिंगोलीत शेतकरी महिलेला अश्रू अनावर, मंत्री दादा भुसेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुमारे 7,000 मेट्रिक टन खताचं आवंटन, शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात ड्रायव्हर पदासाठी भरतीची परीक्षा अचानक रद्द झाल्यानं परीक्षार्थी संतापले, नुकसान भरपाईची केली मागणी. अकोल्यातील शासकीय रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, रुग्णालय आणि महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांमध्ये वाद होऊन एकाचा मृत्यू, 5 दिवसाच्या दोन्ही एजन्सीवर कारवाई करा अन्यथा कारवाईचा प्रहारचा इशारा. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील बिल थकल्यानं 4 वसतिगृहांची वीज खंडित, तब्बल 5,67,527 रुपयांचं वीज बिल थकीत, शेकडो निवासी डॉक्टरांची गैरसोय. भंडाऱ्यात लाखनी नगरपंचायतीत भूमिगत जलनिसारणाचा प्रयोग यशस्वी, नगरसेवक विपुल कांबळे यांच्या संकल्पनेतून प्रयोग, पहिल्यांदाच केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्यानं नागरिक आनंदित. जनजातीय कार्य मंत्रालयाच्या संचालक दीपाली मसिरकर यांची गडचिरोलीला भेट, 2 दिवसीय दौऱ्यात धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाच्या अंमलबजावणीची केली पाहणी. बळीराजाच्या मदतीसाठी पुढे या, देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आज आपली गरज, अजिंक्य रहाणेंचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन. पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलली, वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष विभागाकडून पत्र जारी, आज आणि उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. MPSC पूर्व परीक्षेला पावसाचा फटका, परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांची आयोगाकडे मागणी, राज्यात विविध भागात पूर परिस्थिती. 4
पुण्यात 1000 मुलांमागे केवळ 911 मुलींचा जन्म. माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड. 2021 ते 2024 दरम्यान 1000 मुलांमागे केवळ 911 मुली जन्मल्या. सिंधुदुर्गात महास्वच्छता अभियानाचं आयोजन. 1 दिवस 1 तास 1 साथ अभियानाची संकल्पना. महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा मोहीम. सिंधुदुर्गात 1 सप्टेंबर पासून मासेमारी हंगाम जोरात सुरू. मच्छीमार बांधवांकडून खोल समुद्रात यांत्रिकी आणि रापण पद्धतीनं मासेमारी सुरू. परभणी जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा आणि वित्त विभागातील अनधिकृत एसी काढले. मनसेच्या जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. खटल्याविनाच आरोपी तुरुंगात. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितलं उत्तर. 2016च्या जाळपोळ प्रकरणात वकील सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संबंधित खटल्यात विलंबाबद्दल मागितलं उत्तर. मुंबईत सीसीटीव्ही यंत्रणेकरता 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शहरात 11,377 कॅमेरे बसवण्याचं नियोजन. उर्वरित 866 कॅमेरे तिसऱ्या टप्प्यात बसवण्यात येणार. भिवंडीत आजी आजोबा दिन साजरा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधील प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिन साजरा. चिमुकल्यांकडून आपल्या आजी आजोबांचं औक्षण करत पूजन. भिवंडी वाडा महामार्गाच्या दुरुस्तीला 135 कोटींचा निधी मंजूर. खासदार सुरेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश. एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित रहिवाशांचे दादर माटुंगा परळमध्ये पुनर्वसन होणार. म्हाडा MMRDAला देणार घरे. 2 इमारतींमधील 83 रहिवाशांचं होणार पुनर्वसन. पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेकरता पुण्यातील रस्त्यावरील 200 गतिरोधक काढणार. 400 चेंबर्सची दुरुस्ती केली जाणार. कामासाठी 145 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च. पुणे शहरातील 32 प्रमुख रस्त्यांवरील 22 वाहतूक जंक्शन अतिक्रमण मुक्त केले जाणार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलीस आणि पुणे पालिका संयुक्त मोहीम राबवणार. दहिसर भाईंदर एलिव्हेटेड मार्गाकरता 45,000 झाडांचा बळी जाणार. प्रकल्पाला सरकारकडून परवानगी, मात्र पर्यावरणवादी संस्थांचा विरोध. प्रकल्पासाठी पालिका हायकोर्टात. पुरंदर विमानतळासाठी जमिनीची मोजणी उद्यापासून सुरू होणार. विमानतळासाठी जमीन देण्यासाठी 94% शेतकऱ्यांची संमती. 20 ऑक्टोबर पर्यंत मोजणी केली जाणार. वाशिममधील रिसोड ते करडा रस्त्याला अवघ्या 3 महिन्यातच खड्डे. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा नागरिकांचा आरोप. ओला उबर रॅपिडोकडून अद्याप जुनेच दर लागू. परिवहन विभागाच्या निर्णयाला कंपन्यांकडून केराची टोपली. वाहन चालकांना कमी मोबदला घेऊन अधिक नफा कमवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार. 4ही मेट्रो मार्गिकांवर आता एकच तिकीट. MMOPL वन तिकीट ॲप कार्यान्वित. भिवंडीतील गुंदवलीमध्ये जिल्हा परिषद शाळेकडून जनजागृती रॅली. स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणा देण्यात आल्या. नाशिकमध्ये बिबट्याचा हल्ला प्रकरणी स्थानिकांचं वनविभाग कार्यालयात आंदोलन. देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहान मुलांचा मृत्यू. अमरावतीत 2 ओबीसींचे आमरण उपोषण. देशमुख आणि वाढोणकरांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. मराठी ओबीसीत नको, ओबीसीची मागणी. वर्ध्यात आज शेतकरी आक्रोश मोर्चा. रविकांत तुपकर वर्ध्यात दाखल. दुपारी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. दुपारीवर साकारली 3.5 कोटी शक्तीपीठांची कलाकृती. विरारच्या भाताणे येथील कौशिक जाधव यांनी साकारली कलाकृती. सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह. किशोरी पेडणेकरांनीही लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
जळगावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं श्री दुर्गा माता दौडचं आयोजन, तरुणाई धर्मकार्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं आयोजन. कोल्हापूर परिक्षेत्रात 7,500 दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना, बंदोबस्ताकरता 6,000 पोलीस तैनात. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती. वर्ध्यात आमदार चित्रा वाघ यांचा गरबा नृत्यात सहभाग, आंजी इथे श्रीरंग गरबा उत्सव मंडळाकडून गरब्याचं आयोजन. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. देशभरातील 10,09,000 रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ. अमेरिकेनं नाकारताच जर्मनीनं भारतासाठी उघडली दारे. आमच्या देशात या, आमच्याकडे खूप संधी. आमच्या देशात भारतीयांचं स्वागत. राजदूत डॉक्टर फिलिप अकरमन यांचं वक्तव्य. भारताची आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, भारताच्या बांगलादेशवर दणदणीत विजय. बांगलादेशचे सर्व गडी 127 धावांवर बाद करत 41 धावांनी शानदार विजय. प्रसिद्ध गायिका रिहाना बनली तिसऱ्यांदा आई, गोंडस मुलीला दिला जन्म. पिंपरी चिंचवडमध्ये बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ, रातोरात तब्बल 10 गाड्यांच्या बॅटरींची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चोरट्यांचा शोध सुरू. अकोल्याच्या पातूर वनपरिक्षेत्राची कारवाई, 2 चंदन तस्करांना रंगेहात पकडलं. 5 किलो 370 ग्रॅम चंदन जप्त, तस्करांना 3 दिवसांची वनकोठडी. भिवंडीत महापालिका कर्मचाऱ्याची दादागिरी, गॅरेज चालकाला दुकानात घुसून मारहाण. दुचाकी सर्व्हिसचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण. छत्रपती संभाजीनगरात ऊस तोडणीच्या व्यवहारातून वाद, वडील आणि मुलाचं अपहरण करून 2 दिवस मारहाण. 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी. पोलिसांकडून 6 जणांना अटक, 1 जण फरार. पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून 5 मुलींची सुटका, 2 महिलांना अटक. कर्नाटकातून आणलेला गुटखा, दुचाकीवरून विक्रेत्यांना पुरवणाऱ्याला अटक. 50,000चा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. रत्नागिरीत देवरुख इथे सोनाराचं अपहरण करत दागिने आणि पैसे चोरी करणाऱ्यांना अटक. 4 चोरट्यांना पोलिसांकडून अटक. दागिने आणि रोख रक्कम जप्त. नागपुरातील काटोल पोलीस स्टेशन आणि वसाहत उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक. काही महिन्यांपूर्वी आरोपीला अंमली पदार्थाचं सेवन केल्यानं अटक. हा राग मनात धरून धमकी. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर, मोरेवाडीच्या नाक्यावरील गावठी दारूच्या हातबट्ट्या केल्या उद्ध्वस्त. 1 लाखाचा मुद्देमाल जागीच नष्ट, तर 4 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळच्या तहसील चौक परिसरातील चहा कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा स्फोट, अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं स्फोट होऊन भीषणाक. दुकानातील साहित्य जळून खाक. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना छत्रपती संभाजीराजेंचा मदतीचा हात. मात्रेवाडी इथे भेट घेत केली 1 लाखाची मदत. धुळ्यातील तळोदा तालुक्यात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांना दिलासा, वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. वाशिममध्ये टिप्परच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू, अपघातानंतर महामार्गावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. टिप्पर चालक पोलिसांच्या ताब्यात. धुळ्यात विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, अपघातात दुचाकीवरील भरडू ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू. वाहन चालकाचा शोध सध्या सुरू. धुळ्यात तोरणमाळ आमदरी पॉइंटवर व्यक्तीचा पाय घसरून दरीत पडल्यानं मृत्यू. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष जगताप यांचा मृत्यू. पुणे कोल्हापूर महामार्गावर तेलानं भरलेल्या टँकरला अचानक आग, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गातील बांदा येथील हॉटेलला आग, दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र हॉटेलचं मोठं नुकसान झालंय.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पैठणच्या खंडाळा इथे पेट्रोलच्या बाटलीचा भडका, आगीमध्ये घरातील 4 जण गंभीर जखमी. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये सिने स्टाईल हल्ला, टोळक्याकडून युवकावर चाकूने वार. फायरिंग करण्याचा प्रयत्न फसल्यानं अनर्थ टळला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.